घरामध्ये चालू आहे पहिला वहिला लग्नाचा प्रोग्राम. तसे भरपूर आपल्या सोबत एक चमत्कार झाला गाईज. तर बॅचलर पार्टीला झालेली आहे सुरू. चला दाखवतो ना. तर गाईज इथं मला लाज वाटते. गाईज माझा अतिशय मूड खराब झालेला आहे आणि माझा फोन पडला. गाईज हे बघ केक रात्रीचे 2 वाजलेले. हॅलो गाईज, वेलकम बॅक न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमच्या सगळ्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की तुमचे डेली रुटीनचे ब्लॉग सुरू करा. तर गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे 31 ऑक्टोबरला माझ्या बहिणीचं लग्न आहे 31 ऑक्टोबरला. तर आता लग्नाचे सगळे फंक्शन सुरू झाले आणि आज माझ्यासोबत इथं आहे तेजस आणि हा आहे चॉकलेट आणि हा आहे चेरी. तर आता ब्लॉगची सुरुवात मी करते दुपारच्या 2:15 वाजता. कारण मी आत्ताच उठले, एक्सरसाइज वगैरे झालेली आहे माझी आणि आता मला आंघोळीला जायचंय. तर आंघोळीच्या पहिले ब्लॉग सुरू करून द्या. तुम्हाला सगळ्या गोष्टी गाईज तुम्हाला दाखवते यांची कशी मस्ती चालली. कारण ऑब्व्हियसली लग्नाचं घर आहे तर घरामध्ये सगळ्या गोष्टी चालूच असतात. सो चला तुम्हाला दाखवते यांचा नवीन डान्स. गाईज ताल्या बजावाला डान्स दाखवायचा. आता तुम्ही लग्नामध्ये डान्स कसा करणार आहे परत? हा पूर्ण. तालिया बजाओ तो तालिया ए तालिया बजाओ तो तालिया, तालिया बजाओ तो तालिया. गाईज यांचा अशीच धिंगाणा मस्ती कंटिन्यू चालत राहणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल आबी आणि नीरज कुठे? तर आबी आणि नीरज कुठे गेले? सलूनला गेले, कटिंग वगैरे करायला, त्यांची हेअरस्टाईल वगैरे सगळं करायला गेलेले. तेजस कधी जाणार आहे? मी थोड्या वेळाने जाणार आहे. आता तेजस पण जाणार आहे. तर आता मी तुम्हाला डिरेक्ट भेटते माझी आंघोळ झाल्याच्या नंतर, आवरून झाल्याच्या नंतर. तोपर्यंत गाईज स्टे ट्यून, बाय बाय. मी जस्ट आंघोळीला चाललेले होते पण आपल्यासोबत एक चमत्कार झालाय. कोण आलाय माहिती का? द ग्रेट चिमी. गाईज तर आता चिमी आलाय. चिमीचा एक खेळ दाखवते तुम्हाला, स्पेशल खेळ आहे. तो खेळ त्याला खूप आवडतो. तो खेळ माझ्या मम्मीने त्याला शिकवलाय. त्याला फक्त मम्मीच पाहिजे, त्याला दुसरं कोणी पाहिजे पण नसतं. आणि तो खेळ खेळायला त्याला खूप आवडतो. तुम्हाला दाखवते काय खेळ आहे. अरे पळा पळा पळा, अरे पळा पळा पळा, पळा पळा पळा, पळा पळा पळा. गाईज बघा कुठं जातो हा चिमी. ए चिमी तू वरती गेली काय? तू वरती गेली काय? मला वाटलं काय तू खालीच आहे. तर आता काही फायनली आंघोळी चालले. केसांचा असा अवतार याच्यासाठी की मी ऑइलिंग केलं होतं केसांमध्ये, त्याच्यामुळे आज दिसतंय. लगेच जज नका करू बरं का. काय असंच आहे. कारण जे ओरिजिनल आहे तेच व्लॉगिंग मध्ये आम्ही दाखवणार आहे. सो स्टेट. गाईज असा रडताना दिसतोय कारण माझी मम्मी इथे आहे आणि ती त्याला घेत नाही म्हणून असं रडतोय. बघा बरं काय तिने घेतल्यावर बघा. माझी आंघोळ वगैरे झालेली एकदम डन. सो माझा नेक्स्ट मूव असा आहे की मी तुम्हाला आपल्या घरचा पुढचा प्रोग्राम काय आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. पुढे काय काय प्रोग्राम चाललाय किंवा काय काय नाही ते सगळं. तर स्टे ट्यून. आणि याच्यानंतर मला पण पार्लरला जायचंय. तिथलं पण एक ब्लॉग तुम्हाला मी दाखवून देईलच. आणि स्पेसिफिकली अभि आता आलेला आहे कटिंग करून. तर अभि दाखव तुझी कटिंग. इकडे मागून नको दाखवू. चल हा बघू शकता कशी कटिंग आमची. गाईज अभिची कटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. तर गाईज इथे तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही, थोडासा नॉईज आहे. कारण की घरामध्ये चालू आहे पहिला वहिला लग्नाचा प्रोग्राम. तसे भरपूर प्रोग्राम झालेले आहे पण हा पहिला प्रोग्राम असा आहे की घरात आमच्याकडे असं असतं. तुमच्याकडे आहे की नाही कमेंट्स मध्ये सांगा. की आमच्याकडे पुऱ्या वगैरे बनवतात. तर पुऱ्या बनवायचा प्रोग्राम चालू आहे. मागे बघू शकता. जसं की तुम्ही आता बघितलं सगळा प्रोग्राम आता चालू आहे सध्या. आणि आता मी पण पटपट आवरून आता मी निघते पार्लर साठी. तर भेटते तुम्हाला पार्लर वरून आल्यानंतर पार्लर मध्ये. आणि हळूच बोलते कारण शेजारी पण क्लायंट्स वगैरे आहेत ज्यांचे फेशियल्स वगैरे चाललेले आहेत. शादीवाला घर आहे सो भूत बनताय.
गाईज फायनली मी आलेले घरी आणि इथं काय चालू आहे बघा. लग्न बिग्न आहे घरी सगळं आहे पण इथं गेमच कंटिन्यू चालले पाहिजे बघा. आमच्या सोबत दादू आता पण दादू आता घरी गेलेला आहे. दादू बंदच झाला नाही का. गाईज वायर वरती बसले होते किती वाईट पोर आहे बघा फॅन. वाईट गाईज आमचा सिलिंग फॅन बंद पडला तो आता खोलून नेलाय रिपेअरिंगला. तो येईपर्यंत आम्ही हवाला फॅन तू काय टाकायला टाकला तर काहीच पाहू शकता आम्ही चालते. माझं पाहू शकता तुम्हाला दाखवतो आता नवरीकडे चाललोय. नवरीकडे चाललेलं आहे ते काहीच पाहू शकता. आता आम्ही नवरीकडे चाललोय. नवरीबाईकडे नवरीबाई म्हणजे माझ्या आत्याकडे चाललेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो माझी आत्या कोणी. चला दाखवतो ना. तर काहीच इथं मला लाज वाटते. गाईज माझा अतिशय मूड खराब झालेला आहे. यांनी माझा फोन पाडला म्हणजे ब्लॉक काढायला जातो आणि आता तुम्हाला पुढच्या टेकमध्ये दिसेल फोन पाडलेला कसा होता. कारण की यांनी माझा इतका भयानक फोन पाडला डायरेक्ट माझ्या फोनवरती ना दरवाज पडले बघा. नीरजनी पाडले बघा. आता काय करायचं गाईज टपकन पाडलेला चिरच पडली माझ्या फोनवरती. गाईज तुम्हाला पुढचा टेक दाखवते फोन कसा पडला. गाईज तर ही आहे आपली नवरी गाईजला आहे मग. तर आता पुढचं प्लॅनिंग काय आहे. पार्टी काय तू नवरी आहे. काहीच नीरज म्हणतो मी नवरी. तुम्ही ऐकलं असेल बॅकग्राऊंड मध्ये. बोल ग काय आहे आताचं प्लॅनिंग. पार्टी कुठली पार्टी. ब्रायडल ब्रायडल ब्राईड टू बी म्हणजेच बॅचलर्स पार्टी आज. आणि मी खरं तर ना विसरले होते गाईज की आज बॅचलर्स पार्टी म्हणलं तर ब्लॉग नको घेऊ असं काही पण. बॅचलर्स पार्टी साठी सगळं तयार आहे. बोल काय म्हणणे सांग. काय नाही कॅमेरामध्ये सांगावं लागतं ते. पार्टीचं ग पार्टी काय करायची ते चाललंय ना. तर गाईज पार्टी काय करायची. तर गाईज पार्टीमध्ये असा सीन आहे की भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे चिट्स वगैरे बनवणार आहे. तर गाईज माझे ब्रो लोक आहे ना हे बघा नुसते फॅन लावता म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये आवाज येईल खराब मुद्दाम करताय गाईज. गाईज बरं ही कॅमेरा बंद कर म्हणती तर पहिले कॅमेरा बंद करते. सगळं नियोजन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी पार्टीचं कसं केलंय. ओके गाईज याला पण घ्यायचे पार्टीत जसं काय मुलगी. तर गाईज आता आम्ही डेकोरेशन करतो इथं ब्राईड टू बी आपल्या बॅचलर पार्टीसाठी. तर दुसऱ्या वरच्या रूम मध्ये ते सगळे पार्टीचं सेलिब्रेशन होणार आहे. चेअरिंग वगैरे कशी कानात घातली आहे असे फोटोज आहे त्याचे ते. तर वरच्या रूम मध्ये सगळे प्रिपरेशन चालू आहे. आणि आता खाली आम्ही पण इकडून लिंक्स बनवतोय बघा गाईज तुम्हाला दिसत असेल हे असं डेकोरेशन चालू आहे. सो स्टे ट्यून गाईज. बॉईज नॉट अलाउड पण सगळं डेकोरेशनचं काम बॉईजच करू लागतंय. तर गाईज मी आत्ताच वरती आलेले आहे आणि इथं सीन असं आहे की मी यांना बोललेले होते ना तुम्हाला पण मी सांगितलं गाईज की आता मुलं वरती नाही का डेकोरेशन वगैरे करताय. तर हे बघा आता मी वरती आल्यानंतर कामाला लागले. तोपर्यंत ह्यांनी काहीच केलेलं नाही. काही म्हणजे काही 1% पण काहीच केलं नाही. आणि आता आहे ना आता किती वाजले 10 वाजल्यापासून बघा गाईज तोंडाने सांगायला लाज वाटत नाही. निलाजराला नीरज नाव आहे निलाजराच आहे हा. तर आता 10 वाजले ना अजून बॅचलर पार्टीची तयारी नाहीये आणि सगळेजण येतील तेव्हा मग कोण आहे तू. रांगडा गाडीची स्पेलिंग काय सांग जरा. रांगडा गाडीची स्पेलिंग पण येत नाही. रांगडा थुकणं बंद कर चाललंय. तर काही स्टेट येऊन आता मला इथे यांच्याकडून करून घ्यायचं सगळं. बलून पण सगळे असे इथं पडलेले आणि याला साधे डबल टेप पण लावलेले नव्हते. आणि ह्या वॉलवरती डेकोरेशन करायचे काहीच केलेलं नाही स्टुपिड फेलोजनी. आता आबीला वरती घेऊन आले तेव्हा आबी म्हणतो की करतो पटकन. मी नीरजला थोडस बोलले
नीरज भाऊ अरे मासे तुला काय बोलले मी काय बोलले नीरज मी तुला काय बोलले बस कसं हा सेंटरला लावून दे. ऐक ना तो छोटावाला चिपकू बोलून काढ आणि मोठा बोलून काय पोरं खेळताय. मीन वाईल नम्रता आणि आबीस फक्त काम करतोय. विन्सल्ट झालं विन्सल्ट. हे लाईट नको बंद करू. वरती घेते वरती लावायचे ब्राईड. हा ब्राईड गाईज. तर बॅचलर पार्टीला झालेली आहे सुरुवात. तर बेसिकली तिथं काय करतात ते तुम्हाला नाही सांगायचं आम्हाला. तुम्ही सर्च करून बघा. सो सॉरी असं नाही सांगायचंय मला. पण असं सेटअप केलेलं आहे. ही नवरी आहे गाईज आणि या सगळ्या जणी आम्ही ब्लॅक घातलेला आहे. तर असं प्लॅनिंग आहे की आम्ही आता केक वेक कट करणार आहे आणि त्यात पण आम्ही अजून खूप सारे गेम्स वगैरे खेळणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा कारण लग्नाचे खूप सगळे वेगवेगळे व्लॉग्स पण येणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. डिझास्टर झालाय गाईज. केक मज्जा. जसं की ना तुम्ही आतापर्यंत बघत होते की आम्ही हसी मजाक करत होतो. रात्रीचे 2 वाजलेले. ह्या घड्याकडनं का उघड्या घड्याळ्यात बंद पडलं काय सेल गेलायचा. तर ना रात्रीचे 2 वाजले आणि आत्ताशी आम्ही ना पार्टी वार्टी करून खाली आलो आणि खूप इतकी हसी मजाक केली. इतकी वेगवेगळी. पण मला अनफॉर्च्युनेटली शूट करता आलं नाही. त्याचं कारण असे माझं स्टोरेज फुल करून टाकलं. बरोबर इतके फोटोज वगैरे काढले आणि मग नंतर मी व्लॉग पण घेतला नाही. इतका हसी मजाक करत राहिलो. सो आजच्या व्लॉगसाठी इतकंच. तो उद्याचा व्लॉग सगळ्यात जास्त खास असणार आहे कारण उद्याच्या व्लॉगमध्ये आहे मेहंदी. तर तो बघायला विसरू नका आणि स्टे ट्यून गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड नाईट गाईज. बाय बाय.